कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही बघू शकता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज आपण खेड तालुक्यातल्या बोरघर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर गोव्याच्या दिशेने मुंबईकडे जाणारी ही लेन पूर्णतः बंद झाली. त्याचं कारण तुम्ही बघू शकता की जवळपास 3 ते 4 फुटापर्यंतचं पाणी या लेनवर आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक देखील आता या ठिकाणी बंद होताना दिसते. आणि अर्थातच ही दुर्दैवी बाब आहे की या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली आणि यातली दुःखद घटना आणि चिंताजनक बाब जी आहे ती म्हणजे इथे कुठलाही जबाबदारी घेणारे कुठलेही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मागच्या बाजूला माझ्या तर याच जीव घेण्या प्रवासातून हे प्रवास आता करण्याचा निर्णय या ठिकाणी गाडी मालक आणि चालक या ठिकाणी घेत आहेत. जीव घेण्या प्रवास या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल या ठिकाणी केलं जात नाही. ट्रॅफिक कंट्रोल या ठिकाणी नाही आहे आणि जर पाहिलं तर ही अतिशय भयानक स्थिती आहे. पावसाचा जोर अजूनही वाढतो आहे आणि अर्थात ही जी बातमी आपल्या सर्वांना अर्थातच या ठिकाणी विचार करणारी लावणारी आहे. बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी.